रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक या ठिकाणी झालेली आहे आणि देशातल्या जवळजवळ 30 राज्याचे रिप्रेझेंटेटिव्ह त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यामध्ये ही चर्चा झालेली आहे। गेल्या 10 वर्षामध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या दिशेने पुढे जात आहे। देशामध्ये या 10 वर्षामध्ये अनेक निर्णय झालेले आहेत। देश आपल्या इकॉनॉमीमध्ये 10व्या नंबरवरून 5व्या नंबरवर आलेला आहे। नॅशनल हायवे आणि इतर रोड मोठ्या प्रमाणामध्ये झालेले आहेत। अनेक शहरं जी आहेत ती शहरं अत्यंत चांगली डेव्हलप होत आहेत। ट्रॅफिकचा प्रश्न जो आहे तो अनेक ठिकाणी चांगला सोडवला जात आहे आणि या 10 वर्षाच्या काळामध्ये 10% आरक्षण जे आहे इकॉनॉमिक विकर सेक्शनला देण्याचा एक महत्त्वाचा निर्णय झालेला आहे। त्यानंतर महिलांना आरक्षण देण्याचं बिल पास करण्यात आलेलं आहे, कायदा केलेला आहे। त्यानंतर जम्मू काश्मीरमधून 370 कलम हटवण्यात आलेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सगळी स्मारकं जी आहेत ती पूर्ण केलेली आहे आणि माननीय नरेंद्र मोदी यांनी 2019 मध्ये संविधानाला माथा टेकून शपथ घेतलेली आहे। त्याचबरोबर ते प्रधानमंत्री झाल्यानंतर बाबासाहेबांच्या 125व्या जयंतीच्या वेळेला त्यांनी 2014-15 मध्ये त्यांनी 2 दिवसाचं अधिवेशन ठेवलं आणि 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून देशभर पाळण्यात येत आहे। 26 अलीपूर रोडला बाबासाहेबांचं अत्यंत सुंदर स्मारक बनवण्यात आलेलं आहे। जनपद रोडवर डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर बनवलेलं आहे। मुंबईला बाबासाहेब आंबेडकरांचं आंतरराष्ट्रीय स्वरूपाचं एक स्मारक त्या ठिकाणी होत आहे। जवळजवळ 1100-1200 कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी स्मारक होत आहे आणि जी इंदू मिलची जमीन आहे त्या जमिनीची किंमत 3600 कोटीची आहे आणि ती जमीन ताबडतोब माननीय नरेंद्र मोदी यांनी दिली आणि तिथं एका 1-1.5 वर्षामध्ये स्मारकाचं काम पूर्ण होणार आहे। शेतकऱ्यांच्या संबंधामध्ये अनेक निर्णय घेतलेले आहेत। दलितांचं आदिवासींचं बजेट त्यांनी वाढवलेलं आहे। तर अशा अनेक जे प्रश्न आहेत त्यांनी सोडवलेले असल्यामुळं देशामध्ये NDAला 400पेक्षा जास्त जागा मिळतील असा आम्हाला विश्वास आहे आणि आजच्या बैठकीमध्ये आम्ही निर्णय घेतलेला आहे की देशभरामध्ये ज्या ज्या ठिकाणी NDAचे उमेदवार आहे त्या कॅन्डिडेटना आपण पाठिंबा द्यायचा अशा पद्धतीचा निर्णय घेतलेला आहे। त्यानंतर काही राज्यामध्ये आमची चाचपणी आहे। काही राज्यामध्ये आता महाराष्ट्रामध्ये आम्हाला 2 जागा मिळाव्यात असा आमचा आग्रह आहे, पण 2 जागा मिळतील असं वाटत नाही आहे। पण किमान शिर्डीची जागा मी लढवावी अशा पद्धतीचा देशभरातल्या कार्यकर्त्यांची आहे, महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांची आहे। एकदा मी त्या ठिकाणी हरलो होतो, त्यामुळं ती जागा RPIला मिळावी अशा पद्धतीची आमची त्या ठिकाणी आग्रही मागणी आहे। बाकीच्या उत्तर प्रदेशमध्ये आम्ही 1-2 जागा मागितल्या होत्या, पण आता उत्तर प्रदेशमध्ये काही जागा मिळणार नाही। पण सत्तेची भागीदारी जी आहे ती RPIला मिळावी यासाठी नक्की आम्ही प्रयत्न करणार आहोत। ज्या ज्या ठिकाणी BJPचे मुख्यमंत्री आहेत, NDAचे मुख्यमंत्री आहेत, त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना सत्तेचा सहभाग मिळावा अशा पद्धतीचा प्रयत्न आम्ही करणार आहोत आणि संविधान बदलण्याची भाषा NDAच्या माध्यमातून होत आहे, काँग्रेसच्या माध्यमातून होत आहे, परंतु काँग्रेस पक्षाने जे संविधान आहे त्या संविधानाप्रमाणे ते वागले नाही। त्यांना या देशातला जातीवाद संपवता आला नाही, त्यांना या देशाला जोडता आलं नाही। आता राहुल गांधी भारत जोडायला निघालेले आहे, पण ते भारत जोडायला निघालेले नसून ते भारत तोडायला निघालेले आहे। त्यांची भारत जोडो न्याय यात्रा आहे, पण याच काँग्रेसने दलितांवर सातत्याने अन्याय केलेला आहे। बाबासाहेब आंबेडकरांना 2 वेळेला काँग्रेस पक्षाने निवडणुकीमध्ये लोकसभेत हरवलेलं आहे आणि तेच आता बाबासाहेबांचं नाव घेऊन दलितांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि मोदीजी आणि हे सरकार संविधान बदलणार आहे अशा पद्धतीची अफवा पसरवण्याचा प्रयत्न होत आहे, परंतु हे संविधान अजिबात बदललं जाणार नाही। या संविधानाला हात लावण्याची कोणामध्ये हिंमत नाही आणि नरेंद्र मोदी यांनी संविधान नवीन संसद भवनाला संविधान सदन हे नाव दिलेलं आहे
आणि मी अगोदर सांगितलं ती अनेक कामं त्यांनी केलेली असल्यामुळं संविधान बदलण्याचा विषय येत नाही आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्ण सन्मान जो आहे तो इंडिया सरकारकडून होत आहे, नरेंद्र मोदींकडून होत आहे. आणि त्यामुळं नक्कीच 2024ची निवडणूक जी आहे या निवडणुकीमध्ये आम्हाला प्रचंड मोठं यश मिळणार आहे. महाराष्ट्रामध्ये जी आमची महायुती आहे या महायुतीला 45 जागा मिळतील असा मला विश्वास आहे. आणि रिपब्लिकन पक्ष महायुतीचा एक घटक पक्ष म्हणून आम्ही त्यांच्यासोबत आहोत. फक्त RPI ला 1 जागा मिळावी असा आमचा आग्रह आहे. तुम्ही आत्ता म्हटले की संविधान बदलण्याची भाषा इंडिया आघाडी करते, मात्र कर्नाटकमधील भाजपचे खासदार आहेत आनंद कुमार हेगडे, त्यांनी दुसऱ्यांदा संविधान बदलण्याची भाषा केलेली आहे, हिंदू राष्ट्र होण्याची मागणी केली आहे. तुमचा याला पाठिंबा आहे का? मला वाटतं की हेगडे वगैरे अशा पद्धतीचे कोणी लोक आहेत, काही स्टेटमेंट जरी करत असले तरी ती भूमिका BJPची नाही, ती भूमिका NDAची अजिबात नाही. आणि हेगडे हे सातत्यानं अशा पद्धतीची विपर्यस्त अशा पद्धतीची त्यांची भूमिका नेहमी असते. त्यामुळं देशाचं संविधान बदलण्याचा प्रश्नच येत नाही आहे. देशाचं संविधान बदलण्यापेक्षा संविधान मजबूत करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि नरेंद्र मोदी यांचा हा पूर्णपणे विश्वास आहे की संविधानाला मजबूत करायचं आहे. त्यामुळं हेगडे जरी काय बोललेले असले तरी त्यांचं व्यक्तिगत मत आहे. ते दलितांच्याबद्दलही कधी कधी उलटसुलट बोलत असतात. तर त्यांच्या बोलण्याकडे मला वाटतं लक्ष देण्यात अर्थ नाही आहे. आणि नरेंद्र मोदी हे सक्षम प्रधानमंत्री आणि संविधान मजबूत करणारे प्रधानमंत्री आहेत असं आमचं सगळ्यांचं मत आहे. त्याला हिंदी अभि हिंदी हिंदू राष्ट्राला तुमचा पाठिंबा आहे का? नाही, हिंदू राष्ट्राला आमचा पाठिंबा नाही आहे. हिंदू समाज हा मोठ्या प्रमाणामध्ये देशामध्ये आहे, परंतु या देशामध्ये सर्व धर्माचे लोक राहतात. आणि भारतीय संविधानामध्ये सर्व धर्माच्या लोकांना समान संधी देण्याची भूमिका आहे. या ठिकाणी हिंदू आहेत, मुस्लिम आहेत, शीख आहेत, ख्रिश्चन आहेत, बुद्धिस्ट आहेत, जैन आहेत, पारशी आहेत, लिंगायत आहेत, या धर्माचे लोक या देशामध्ये राहतात. त्यामुळं हिंदू राष्ट्राचा विषय हा त्यांचा असेल, परंतु इंडियाच्या अजेंड्यामध्ये तो विषय नाही. आणि परंतु हिंदू धर्माचा आदर करणं हे आमच्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. आणि बाकीच्या धर्मांचा आदर करण्यास हिंदू धर्मियांचं हे कर्तव्य आहे. त्यामुळं नरेंद्र मोदीजी सर्व धर्मियांचा ते सन्मान ठेवतात. त्यांनी ख्रिसमसला आपल्या कोटीवर, आपल्या प्रधानमंत्री आवासावर सगळ्या ख्रिश्चन धर्मगुरूंना बोलवून त्यांच्यासोबत त्यांनी ख्रिसमस साजरा केलेला आहे. मुंबईला जाऊन बोहरी समाज, मुस्लिम समाज याच्या कार्यक्रमात ते उपस्थित राहिलेले आहेत. बौद्ध धर्माबद्दल त्यांना प्रचंड आदर आहे. जैन धर्माच्या कार्यक्रमांना काही ठिकाणी ते गेलेले आहे. त्यामुळं सर्व धर्मांना न्याय देण्याची भूमिका प्रधानमंत्र्यांची आहे. आणि प्रधानमंत्र्यांनी सांगितलं आहे की माझा परिवार जो आहे हा 140 कोटी लोकांचा माझा परिवार आहे. म्हणजे त्यामध्ये हिंदू असतील, मुसलमान असतील, कोणी असतील, ते माझ्या परिवाराचे सगळे लोक आहेत. त्यामुळं हेगडे काय बोलले असतील ते त्याच्यावर काही लक्ष देण्याची आवश्यकता नाही. राहू द्या. चला हां, तो मतलब जिस तरह आज हमारी नेशनल कमेटी की मीटिंग हुई और उसमें 30 राज्यों के हमारे रिप्रेजेंटेटिव थे, प्रेसिडेंट थे और नेशनल कमेटी के पदाधिकारी भी थे. उसमें हमने निर्णय लिया है कि 10 सालों में नरेंद्र मोदी जी ने बहुत अच्छा काम किया है. देश विकास की दिशा से आगे बढ़ाने का काम किया है. 10% आरक्षण इकोनॉमिकल सेक्शन को दे दिया है. प्रधानमंत्री जी ने मतलब 370 आर्टिकल हटाने का निर्णय जम्मू कश्मीर से लिया है और आज जम्मू कश्मीर में तिरंगा झंडा लहर रहा है. दूसरा जो है ये अपना महिलाओं को आरक्षण देने वाला जो बिल है ये पास हो चुका है. नया संसद भवन उन्होंने बनाया है. बाबा साहब अम्बेडकर जी के बहुत सारे स्मारक पूरे किए हैं और बाबा साहब अम्बेडकर जी के बारे में बहुत बड़ा सम्मान वो रखते हैं. इसलिए संविधान बदलेगी ये इंडी का आरोप जो है ये बिल्कुल सही नहीं है. ये इंडी जो है ये मतलब ये सभी नेताओं की मंडी बन गई है और ये लोग नरेंद्र मोदी जी का विरोध करते हैं, उनको गालियाँ देते हैं, उनको नीच बोलते हैं, इनको और कोई बोलते हैं. तो ये मतलब बातें वो लोग कर रहे हैं क्योंकि वो अस्वस्थ हो गए कि अभी इनको जल्दी सत्ता मिलने वाली नहीं है.
मोदी जी स्ट्रांग नेता के रूप में काम कर रहे हैं। दलित, आदिवासी, ओबीसी और सभी वर्गों के लिए वो काम कर रहे हैं। और इसीलिए मतलब विरोधी दलों को उनका बहुत बड़ा डर है और वो एकदम बेफाम हो चुके हैं। नरेंद्र मोदी जी के नाम आ गया तो उनको एकदम थर उनको हो जाता है और इसीलिए मतलब वो ये कर रहे हैं। लेकिन जनता हमारे साथ है और हम मतलब 400 पार करेंगे सीटें एनडीए, और कांग्रेस को 40 भी सीटें नहीं मिलेगी। और अभी उत्तर प्रदेश में कांग्रेस का खाता भी नहीं खुलेगा। माननीय सोनिया गांधी जी राजस्थान से राज्यसभा पर आए, उनका तो स्वागत है, लेकिन वहाँ अगर कोई प्रियंका गांधी भी खड़ी रहती है वहाँ उनका चुनकर आना बहुत बड़ा मुश्किल है। तो कांग्रेस और समाजवादी पार्टी के अलायंस में बिल्कुल उतनी ताकत नहीं रही है। बसपा अलग लड़ रही है और जयंत चौधरी हमारे साथ आ गए हैं, तो उत्तर प्रदेश में हमको बहुत अच्छा मतलब वहाँ मौका है। और दूसरा, महाराष्ट्र में हमने 2 सीट मांगी है, लेकिन अभी 2 सीट अगर नहीं मिलती है तो शिरडी की सीट पर मैंने लड़ना चाहिए, मैंने लोकसभा में आना चाहिए। ये देश भर के कार्यकर्ताओं की भी भावना है, बहुत सारे लोगों की भी भावना है। तो मैंने आग्रह किया है कि भाई मेरी राज्यसभा 2026 तक है, लेकिन मुझे लोकसभा में आने की इच्छा है। तो उसका विचार है कि क्या जाए, लोगों की इच्छा है, लोगों की इच्छा है ही है। और मुझे भी लगता है मैं 3 बार लोकसभा में रहा हूँ तो लोकसभा में आना चाहिए। तो उसका विचार मतलब हमारे बीजेपी के वरिष्ठ नेता करेंगे। महाराष्ट्र के नेताओं से मैंने बात किया है और 1 सीट तो अपने को मिल सकती है। नहीं, 2 सीट तो हमने मांगी है, शिरडी और सोलापुर मांगी है, पिछले 2 सीट मांगी है। लेकिन अभी 2 सीट अगर नहीं मिलती है तो 1 तो सीट मिलनी चाहिए। और मैंने लोकसभा में खड़ा रहना चाहिए, लोगों की भावना है, उसके लिए हमारी कोशिश जारी है। और जिस तरह देश का बहुत बड़ा विकास हो रहा है, G20 यहाँ आ गई है, हम 10 नंबर से 5 नंबर पर इकोनॉमी में आ गए हैं और अगले 5 साल में हम 3 नंबर पर आएंगे और बाद में मौका मिलेगा तो 2 नंबर पर आएंगे और बाद में मौका मिलेगा तो 1 नंबर पर आएंगे। तो हमारी इकोनॉमी में हम अच्छा डेवलप कर रहे हैं। और दुनिया में जो शहर है उसमें मुंबई शहर का भी नाम आया है। जो दुनिया में जो डेवलपिंग जो सिटीज़ है उसमें मुंबई भी एक सिटी का नाम आया है सर्वे में। तो इंडिया आगे बढ़ रहा है और इसीलिए हम आगे बढ़ रहे हैं। क्या क्या कैंडिडेट कौन हो? तुम्हारे पास तो बैठा ही कैंडिडेट है। अरे मैं वहाँ शिरडी जब मैं हारा था तो मैं लोकसभा में आना चाहिए, सबकी इच्छा है, तो इसीलिए मैंने शिरडी में अभी मैं चुनकर आ सकता हूँ। और वहाँ का वातावरण बहुत अच्छा भी है। अगर मैं मंत्री बाद में मुझे मोदी जी प्रधानमंत्री बनेंगे तो मुझे मौका मिलने वाला ही है। तो उस एरिया का डेवलपमेंट करने के लिए मेरे मंत्री पद का भी अच्छा उपयोग हो सकता है। तो इसलिए हम शिरडी की सीट मांग रहे हैं। मैं तो सभी स्टेटों में जाऊंगा। बीजेपी मुझे जहाँ जहाँ बुलाएगी उधर भी मैं जाऊंगा। मैं खुद मेरा प्रोग्राम बनाऊंगा। मैं उत्तर प्रदेश में जाऊंगा, मैं पंजाब में जाऊंगा, मैं साउथ इंडिया में जाऊंगा, नॉर्थ इंडिया में जाऊंगा। तो कई जगह पर मैं बीजेपी के प्रचार में जाऊंगा। और बाकी फिर अभी देखते, बाकी आज के मीटिंग में कुछ लोगों ने अपने कुछ कैंडिडेट खड़ा करने के बारे में बताया है, उसकी हम लिस्ट बना रहे हैं। तो एक ज़्यादा से ज़्यादा 10-12 सीटें हम पूरे देश भर में 10-15 सीटें लड़ेंगे, ज़्यादा सीटें नहीं लड़ेंगे। और पार्टी हमारी रजिस्टर पार्टी है, इसीलिए कुछ सीटों में लड़ना जरूरी है। इसीलिए कुछ सीटों पर हम लड़ेंगे जहाँ बीजेपी को प्रॉब्लम नहीं होगा, ऐसी जगह पर हम लड़ेंगे। तो इसी तरह हमारी कोशिश है। और आज के मीटिंग में पार्टी पूरे देश भर में, अभी हमारी पार्टी अंडमान निकोबार में भी है, लक्षद्वीप में मैं जाकर आया हूँ
और लक्षद्वीप में भी हमारी पार्टी बहुत जल्दी वहाँ स्थापित हो रही है। तो पूरे देश भर में हर स्टेट में हमारी पार्टी, केंद्र शासित प्रदेशों में दीव दमन में है, दादरा नगर हवेली में है, दीव दमन अपना ये चंडीगढ़ में है, या यूटी है, पूरे राज्यों में तो ही है। इन सभी यूटी जो शहर है वहाँ भी हमारी स्टेट कमेटी उधर है। तो सभी जाति के लोग हमारी पार्टी में आ रहे हैं और सिंधी समाज में हमारे साथ है, हमारा मुस्लिम समाज हमारे साथ है, ब्राह्मण समाज हमारे साथ है, ओबीसी समाज हमारे साथ है, महाराष्ट्र में मराठा समाज भी हमारे साथ है। तो मराठा समाज के आरक्षण के बारे में रिपब्लिकन पार्टी ने सबसे पहले भूमिका ले ली थी और मराठा समाज को आरक्षण मिलना ही चाहिए, हमारी पार्टी की भूमिका है। तो जो अभी हाईकोर्ट में रीट पिटीशन डाला है तो उसमें राज्य सरकार सही वहाँ ये करे कि मराठा आरक्षण का मतलब सभी मराठों को आरक्षण देने का मतलब नहीं है। जिनका उत्पादन 8 लाख के अंदर है उनको आरक्षण मिलने वाला है। जिस ओबीसी के लिए क्रिमिलेयर की पद्धत लगाई है, 27% जिनको आरक्षण मिलता है उनके लिए 27% आरक्षण है, लेकिन जिनका ईयरली इनकम 8 लाख के अंदर है उनको ही उसका फायदा होता है शिक्षा में और नौकरी में। उसी धरती पर मराठा समाज को आरक्षण देना चाहिए और मैंने महाराष्ट्र सरकार को तो सुझाव भी दे दिया है कि जिस तरह तमिलनाडु में वो 50% आरक्षण ओबीसी को है, उसमें 2 कैटेगरी है, एक 30% की एक 20% की है। उसी तरह महाराष्ट्र में अभी मतलब मराठा समाज के लिए अलग कैटेगरी बनाकर ओबीसी की उनको आरक्षण देने का निर्णय तो महाराष्ट्र सरकार ने लिया है, लेकिन ओबीसी में उनका एक ओबीसी कैटेगरी बनाकर अगर वो ओबीसी में डालने के बारे में बोलते हैं मराठा समाज को, तो हमारा मंत्रालय जरूर उसका विचार करेगा, क्या उसका एग्जामिन करके। लेकिन मराठा समाज के आरक्षण का मतलब है गरीब मराठों को आरक्षण देने की मांग है, सभी मराठों को देने की मांग नहीं है। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।